तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू यूपीके चॅनल। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सरकारी मोजणी व खासगी मोजणी याच्यातील खरी कोणती आहे व कोणती कधी करावी याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला एक चांगली माहिती मिळून जाईल। तर खूप शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन असते की खासगी मोजणी करावी की सरकारी मोजणी करावी। तर तेच आपण उदाहरण देऊन समजावून सांगणार आहे की कोणती कधी करावी आणि खरी कोणती असते। तर मित्रांनो, दोन्ही पण हे ॲक्युरेट असतात। प्रायव्हेट सर्वेअर पण आणि सरकारी मोजणी असते ते पण, दोन्ही पण आपण जे मोजणी करतो ते दोन्ही पण ॲक्युरेट असतात। कारण की जे आता अपडेट मशीन आलेलं आहे, म्हणजे टोटल टेशन DGPS याच्याद्वारे आपले जमीन मोजणी होते, दोन्ही पण ॲक्युरेट आहे। तर कोणती कधी करावी हे आपण बघूया। तर जर समजा तुमच्या जमिनीची हद्द कायम झालेली नसेल आणि तुम्ही फर्स्ट टाइम करता, तर तुम्हाला कोणती करून घ्यायची आहे? सरकारी मोजणी करायची आहे। आणि लगतच्या शेतकऱ्याबद्दल तुमचा जर वाद असेल बांधाबद्दल, तर तुम्हाला काय करायचं आहे? सरकारी मोजणी करून घ्यायची आहे। याचा तुम्हाला फायदा काय होणार आहे? समजा तुम्ही बाजूचा शेतकरी जर मानत नसेल, तर तुम्ही कोर्टामध्ये दावा केला तर सरकारी मोजणीचा जो कागदपत्रे असतात, नकाशा असतात, तो प्रूफ पण तुमच्याकडे राहू शकतो। हे एक जे बेनिफिट आहे। आणि तुम्हाला पुढे जे कोर्टचे प्रोसिजर असते त्यासाठी तुम्हाला हे फायद्याचं आहे। आणि दुसरा म्हणजे प्रायव्हेट म्हणजे खाजगी मोजणी कधी करावी? समजा तुम्ही सिटीमध्ये एक प्लॉट घेतलेला आहे, उदाहरणार्थ 1200 स्क्वेअर फूटचा तुम्ही प्लॉट घेतलेला आहे आणि तो 1200 स्क्वेअर फूट भरतो का नाही हे बघण्यासाठी तुम्ही खाजगी मोजणी करून ते तुम्ही एरिया 1200 स्क्वेअर फूट घेतलेला आहे तो भरतो का नाही हे तुम्ही चेक करू शकता। आणि समजा तुमची हद्द कायम करून घ्यायची आहे, त्यासाठी पण तुम्ही खाजगी मोजणी करून घेऊ शकता, जर तुमचा वाद नसेल तर। आणि तिसरा म्हणजे काय की तुमच्या हद्द कायम फिक्स आहे जमिनीची आणि त्याच्यामध्ये भावांचे हिस्से पाडायचे आहेत, 2 असतील किंवा 3 असतील, ते पण तुम्ही खाजगी जे मोजणीवाले असतात त्यांच्याकडे तुम्ही करून घेऊ शकता। म्हणजेच काय, खाजगी मोजणी म्हणजे ॲक्युरेसी, जे अपडेट मशीन असतात त्याच्यामुळे ॲक्युरेसी चांगली असते आणि खूप जलद आपल्याला पैसे दिल्यानंतर ती मोजणी दुसऱ्या दिवशी येऊ शकते। आज पैसे भरले तर दुसऱ्या दिवशी ती मोजणी जे खाजगी सर्वेअर असतात ते येऊ शकतात। आणि जे सरकारी मोजणीवाले आहेत त्यांचे काय असते, फॉर्म भरावा लागतो। त्यामुळे कसं होतं, जेवढे आपण जास्त पैसे भराल तेवढी लवकर मोजणी येते आणि थोडा त्याला प्रोसिजर जास्त आहे। आणि बेनिफिट म्हणजे काय, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की कोर्टामध्ये तुम्ही दावा केला तर त्यासाठी प्रूफ पण राहू शकते। आणि जे मोजणी मागवणार आहे, आपण समजा कोर्टाद्वारे आपण दावा घेतला आणि मोजणी जर मागवणार असेल तर ते आपल्याकडे प्रूफ राहते की आम्ही ही जुनी मोजणी केलेली आहे आणि आपला हा नकाशा आहे। तर हे दोन्हीमधील फरक होता की तुम्ही कोणती मोजणी कधी मागवावी, खाजगी आणि सरकारी, हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर माझा असाच शेतकऱ्यांना चांगला सल्ला असेल, हे जे सल्ले आहेत ते तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून सांगणार आहोत। धन्यवाद।